नमस्कार खवय्यांनो, मी श्रेया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या एअर फ्रायर खवय्येमध्ये, जिथे आपण बघणार आहोत एअर फ्रायरच्या वेगवेगळ्या रेसिपी। तर आज आपण करतोय गोड रताळे। पारंपरिक गोड रताळ्याचे काप असतात ना, तसेच चविष्ट लागतात आणि झटपटही होतात। रताळ्याच्या चकत्या करा, गुळाचा पाक करा, अशी काहीही झंझट नाहीये। अगदी झटपट आणि अजिबात तेल तूप न वापरता आपण ही गोड रताळे करणार आहोत। चला तर मग या गोड रेसिपीला सुरुवात करूयात। तर ही पाव किलो रताळी मी स्वच्छ धुवून कडेचे देठ कापून घेतलेली आहेत। आता आपण डायरेक्ट हे एअर फ्रायरला शिजवणार आहोत। बघितलं ना, कापायची गरज नाही, चकत्या नाहीत, एकदम झटपट काम होणार आहे आपलं। आता मी 180 डिग्रीला 10 मिनिटं ही रताळी एअर फ्राय करून घेणार आहे। हे बघा, 10 मिनिटात ही रताळी आपली शिजलेली सुद्धा आहे। एका प्लेट मध्ये काढून घेऊयात आणि त्याची सालं काढून घेऊ। बघा, ही सालं अगदी अलगद निघून येतात। पाण्यात शिजल्यावर कशी चिटकून राहतात ना ते रताळ्याला, तशी न राहता व्यवस्थित निघून येतात सालं। सगळी सालं मी इथे काढून घेतलेली आहेत आणि हे बघा, काय मस्त मऊ अशी रताळी आतून शिजलेली आहे। बरे, ही रताळी तुम्ही थालीपीठात पण वापरू शकता, खूप छान चव येते त्याची। आजपर्यंत ही रताळी एकदम मऊसूत अशी शिजलेली आहे। आता थोडं चमच्याने मॅश करून घेते। गरम आहेत त्याच्यामुळे आधी चमच्याने वाफ काढून घेऊन थोडं मॅश करून घेऊयात आणि त्यानंतर हाताने सगळ्या गुठळ्या मोडून घेऊयात रताळ्याच्या। तर रताळी मॅश करून झालेली आहेत। आता मी ही मॅश केलेली रताळी एका कप मध्ये घालून मोजून घेते। तुम्ही पण कोणत्याही वाटीने मोजून घ्या, म्हणजे गुळाचा अंदाज येतो आपल्याला। तर इथे अर्धा कप रताळी माझी झालेली आहे। थोडंसं दाबून वाटीमध्ये भरलेली आहे। त्याच्यामध्ये मी पाव कप बारीक चिरलेला गूळ घालते। रताळी थोडी गोडसरच असतात, त्याच्यामुळे जेवढी आपली रताळी असते त्याच्या अर्धा गूळ घालायचा आहे आपल्याला। तर माझे अर्धा कप रताळी झालेले, त्याच्यामध्ये मी पाव कप गूळ घातलेला आहे। इथे तुम्ही पिठी साखर वापरली तरी सुद्धा चालेल, पण गुळाची चव आणि रंग खूप छान येतो। आता इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे। गोडाच्या पदार्थात वेलची पूड घातली ना, म्हणजे त्याची चव अजून वाढते। आता हे सगळे जिन्नस आपण एकत्र करून मळणार आहोत, म्हणजे गूळ आणि रताळी छान मिक्स होतील। बघू शकता, छान असं कोरडं मिश्रण झालेलं आहे। आता ह्याला अजिबात पाणी सुटलेलं नाहीये, त्याच्यामुळे अगदी 1 मिनिटात मळून तयार होतं हे। तर आता या मळलेल्या मिश्रणाचे आपण गुलाबजाम एवढे गोळे तयार करणार आहोत। अगदी लगेच गोळे तयार होतात, अजिबात हाताला तेल तूप लावायची पण गरज नाहीये। बघा, मस्त असे गोळे तयार झालेले आहेत। तर ही रेसिपी पारंपरिक पद्धतीचे पदार्थ वापरून सोपी आणि तशीच चविष्ट होणार आहे। मी तर याला गोड रताळे असेच म्हणते। तर मला याचं नाव तुम्ही सुचवा, कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि तुम्ही इथपर्यंत रेसिपी बघत असाल ना, तर सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, पाव किलो रताळ्यामध्ये हे 10 ते 12 गोळे तयार झालेले आहेत। आता आपला एअर फ्रायर प्री हीट आहेच ते, त्याच्यामुळे लगेच आपण हे एअर फ्रायर मध्ये करून घेऊयात। फक्त बास्केटला तेल लावून घेते मी, म्हणजे खाली चिकटणार नाहीत आपले हे गोळे। पदार्थाला अजिबात तेल किंवा तूप लावलेलं नाहीये, म्हणजे किती हेल्दी रेसिपी आहे बघा। आता हे आतून शिजलेले आहेत, त्याच्यामुळे 200 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटं मी एअर फ्राय करणार आहे। अगदी 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते। बघा, 10 मिनिटं झालेली आहेत। आपली गोड रताळी तयार आहेत। रताळी न चिरता, गुळाचा पाक न करता, झटपट तरीही पारंपरिक चवीची गोड रताळी तयार आहे। उपवासाला डब्यात नाण्याच्या लाडू ऐवजी देऊ शकता। हेल्दी आहे, त्रास पण होणार नाही आणि उपवास स्पेशल सगळ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। खूप वेगवेगळ्या आणि मस्त रेसिपी आहेत। बघायच्या राहून गेल्या असतील तर पटकन बघून घ्या। तर ही रेसिपी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हेल्दी राहा आणि एअर फ्रायरच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत राहा। थँक्यू, बाय बाय।